सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती शेड्यूल 2 बाबत तुमचे जे काही प्रश्न असतील, काही प्रश्न असू द्या, तुम्ही फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, किती पर्सेंटेजवर सिलेक्शन चान्सेस आहे, पुढे चालून तुम्हाला काय प्रॉब्लेम येतील आणि तुम्ही फॉर्म भरल्यापासून बिनधास्तपणे डॉक्युमेंटची तयारी करून आरामशीर बसायचे, काही डोकं कुठेच लावायचं नाही. कारण की खाली दिमाग शैतान का घर. कारण या परीक्षेमध्ये कुठलीच एक्झाम नाही, फक्त पर्सेंटेज बेसवर तुमचं सिलेक्शन आहे. त्याच्यामुळे तुमचे जे जे डाऊट आणि प्रश्न डाऊट सॉल्विंग हा सेशन असणार आहे. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये मांडत चला. कसलाही प्रश्न असू द्या, त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला नक्की देणार राजांना. ठीक आहे. या ठिकाणी पोस्ट ऑफिसचं शेड्यूल 2 चं जे भरती आहे त्याच्यामध्ये तुमचा मी एक ओव्हरव्ह्यू प्रश्न घेतले आहेत. कोणाला चान्स, नंबर 1 चा प्रश्न आहे, कोणाला चान्स मिळेल. तुम्ही फक्त 10वी मध्ये पास आउट असणं गरजेचे आहे आणि तुमचे पर्सेंटेज चांगले असणं गरजेचं आहे. मग ते तुम्हाला 36, 37, 38, 40, 42, 50, 80, 90, 92, 98, 99 एवढे टक्के असले तरी तुम्ही फॉर्म भरण्यास इलिजिबल आहात. पण लक्षात घ्या, फॉर्म भरला म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन नाही, त्याला काही प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज चांगलं असणं गरजेचं आहे, प्रेफरन्स योग्य निवडणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्ही फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट करणं सगळ्यात गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचा तो पॉइंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणाला चान्स सांगायचं झालं तर 90+ जे आहेत त्यांना गोल्डन चान्स असणार आहे. त्याच्यानंतर 80 ते 90 मध्ये असणार आहे त्यांना थोडा मीडियम चान्स असेल. त्यासोबत 70 ते 80 मधल्यांना सुद्धा चान्स असणार आहे, परंतु लास्टच्या मेरिट लिस्ट पर्यंत. ठीक आहे. म्हणजे पहिल्या मेरिट लिस्ट ते लास्टची मेरिट लिस्ट ह्या सर्वांमध्ये एक 70+ जे विद्यार्थी आहेत तर त्यांना या ठिकाणी चान्स मिळण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मग ओपन वाल्याला जर 75 असतील का सिलेक्शन होईल का, यदा कदाचित शक्यता थोडीशी कमी आहे, कारण ओपनचं मेरिट जास्त लागतं. मग इथे कॅटेगरी सुद्धा तुमची मॅटर करणार आहे, लक्षात घ्या. परंतु असा अर्थ नाही की कमी पर्सेंटेज म्हणून फॉर्मच भरायचा नाही. असं येऊ शकतं शेड्यूल 2 ला एकदम लो कट ऑफ जाऊ शकतो, कॉम्पिटिटर कमी येऊ शकतात, किंवा हे यदा कदाचितच्या गोष्टी आहेत. तसं तर शक्यता फार कमी आहे, परंतु स्पर्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात शेड्यूल 2 ला सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरा, पुढे काय होईल ते आपण पाहून घेऊ. फक्त तुमचं फॉर्म भरण्याची फीस 100-200 रुपये जे काही असेल ती तुमची वेस्ट जाईल जर सिलेक्शन नाही झालं, आणि जर झालं तर तुमचं करिअर सेट होईल. ठीक आहे. आणि जरी नाही झालं तरी तुम्हाला अनुभव येईल, एक स्पर्धेमध्ये तुम्ही उतराल, त्याची सवय होईल, कुठलीच गोष्ट वेस्ट जात नाही. म्हणून तुम्ही फॉर्म नक्की भरा, कितीही पर्सेंटेज असू द्या. सिलेक्शन होण्याचे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला अपडेट्स महत्वपूर्ण असतो, काही स्ट्रॅटेजी असतात सिलेक्शन होण्यासाठी, त्या तुम्हाला वारंवार सांगत असतो. सो तुम्ही चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमचे गुण सांगा. आता सर्वांनी काय करायचंय, आपापले गुण आणि कॅटेगरी बस एवढं 2च शब्दामध्ये सांगायचे. त्याच्यानुसार आपल्याला काय अंदाज बांधता की आपले विद्यार्थी किती पर्सेंटेज पासून किती पर्सेंटेज पर्यंत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये 75, 60, 65 ते 98, 99, 100 इतक्या गुणापर्यंत आपले बरेचसे विद्यार्थी आहेत. त्यामुळे हाय पर्सेंटेज सिलेक्शन चान्स जास्त, लो पर्सेंटेज तरी सिलेक्शन चान्स आहे, पण त्याला स्ट्रॅटेजी योग्य वापरणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही कॅटेगरी मध्ये असणं गरजेचं आहे. हा त्या ठिकाणी सिलेक्शन चान्स वाढवण्याचा एक गुपित मार्ग आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. याच्यासोबत नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बेस्ट स्ट्रॅटेजी काय असेल. बेस्ट स्ट्रॅटेजी काय असेल याचा अर्थ असा की तुम्हाला पर्सेंटेज जरी कमी असले तरी पुढे चालून तुमचं सिलेक्शन चान्स कसा वाढवायचा. एक एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला 75% आहेत आणि तुमची कॅटेगरी पीडब्ल्यूडी आहे. या ठिकाणी ऑलरेडी तुमचा चान्स नक्कीच आहे, कारण पीडब्ल्यूडीचं कट ऑफ कमी लागत असतो पहिल्या लिस्ट पासून लास्टच्या लिस्ट पर्यंत. त्यामुळे या ठिकाणी 70+ जे पीडब्ल्यूडीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी सिलेक्शन चान्स असणार आहे, जरी कंपॅरेटिव्हली ओपन ओबीसी एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी पर्सेंटेज असले तरी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बेस्ट स्ट्रॅटेजी काय ठरेल मित्रांनो, जर तुमचे पर्सेंटेज कुठेही कॅटेगरी असू द्या आणि जर तुम्ही प्रेफरन्सेस हे डिव्हिजन एरियामध्ये दिले, समजा कुठलाही एखादा मराठवाडा साईडचा किंवा विदर्भ साईडचा डिस्ट्रिक्ट घेतला, ज्या ठिकाणी अनालिसिस करून घ्यायचंय सुरुवातीला, तुम्हीही सेल्फ अनालिसिस करायचं, म्हणजे
तुमचं अनालिसिस, माझं अनालिसिस, ओव्हरव्ह्यू आपल्याला एक त्यातला टेंटेटिव्ह अंदाज आपल्याला बांधता येईल. सो सेल्फ अनालिसिस करायचंय. मागील मेरिट लिस्ट मध्ये म्हणजे शेड्यूल 1 जानेवारी 2026च्या मेरिट लिस्ट मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांचं कट ऑफ तुलनेने कमी आलं होतं पहिल्या मेरिट लिस्ट पासून सेकंड म्हणजे शेवटच्या मेरिट लिस्ट पर्यंत, त्याच्यामध्ये काय झालेलं होतं, काही ग्रामीण भागातले किंवा काही शहरी भागातले सुद्धा असे डिव्हिजन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कमी कट ऑफ असलेला दिसेल. तुलनेने म्हणत आहे, म्हणजे एकदमच ड्रॉप कट ऑफ नाही. असं नाही की 90 लागायला पाहिजे होता कट ऑफ परंतु डायरेक्ट 80 वर लागलाय, असं अजिबात होत नाही. 2-3% गॅप असतो फार तर फार. त्याच्यामुळे तुम्ही अनालिसिस स्वतः सेल्फ अनालिसिस करा, नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि एवढं करूनही जर तुम्हाला आणखी समजत किंवा थोडा समजण्यास थोडासा वेळ लागत असेल तर तुम्ही फक्त डिव्हिजन सिलेक्ट करा, डिव्हिजन कमेंट करा आणि त्या रिगार्डिंग मला समजून जाईल की तुम्हाला कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरायचा हे थोडं समजण्यास मिसअंडरस्टँडिंग होत आहे. त्यानुसार अनालिसिस करून मी नक्कीच तुम्हाला कळवतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डीव्ही बाबत काय काळजी घ्याल. लक्षात घ्या, डीव्ही म्हणजे काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार, तुमचं 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10चं मार्कशीट, त्यासोबत तुमचा LC लागणार आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट, लिव्हिंग स्कूल सर्टिफिकेट लागणार आहे, त्यासोबत तुमचं डोमासाईल नॅशनॅलिटी लागणार आहे. काढून ठेवा, काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट असले तरी काढून ठेवा फाईलला, कारण GDS चा मे बी नियम चेंज होऊ शकतो, परंतु एकदा नोटिफिकेशन आलं म्हणजे नियम जवळपास नसतोच बदलत. परंतु एक फाईलला डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून एक सपोर्ट म्हणून तुम्हाला ते उपयोगी येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्यासोबत पासपोर्ट साईज फोटो असेल, ईमेल ID असेल, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कॉम्प्युटरचा एखादा कोर्स झालेला असेल MSc IT किंवा अदर, तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही सोबत ठेवा. गोव्यासाठी कोकणी लँग्वेज सर्टिफिकेट लागते. मागच्या भरतीला बऱ्याच जणांना त्या ठिकाणी विचारले, त्यामुळे कुणी गोवा डिव्हिजनला जर प्रेफरन्स देणार असाल तर कोकणी भाषेचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे मित्रांनो. ते मागच्या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नव्हतं, तर त्यांचं सिलेक्शन कॅन्सल झालेलं किंवा होल्डवर झालेलं असं म्हटलं तरी चालेल. होल्ड म्हणजे थोडक्यामध्ये कॅन्सल असतं, कारण की आता नवीन शेड्यूल 2 ची भरती आली. सो पहिल्या ज्या जानेवारीची शेड्यूल 1 होते त्याच्यामध्ये जे होल्डवर होते काही डॉक्युमेंट नसल्या कारणाने ते थोडक्यामध्ये रिजेक्ट झाले. त्यांनी परत इकडे रिअप्लाय करायचे सेकंड भरतीला शेड्यूल 2 भरतीमध्ये. ठीक आहे. त्याचसोबत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवायचे डॉक्युमेंट्स मध्ये, आणि फॉर्म भरलेल्या डिटेल्स मध्ये काही मिसमॅच नको. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल 31 तारखेपासून फॉर्म भरायला म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरू होतं आणि 2 तारखेपासून त्या ठिकाणी ऍक्च्युअल फॉर्म भरायला सुरू होते. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही फॉर्म भरताना ज्या डेट ऑफ बर्थ टाकाल किंवा नाव टाकाल, तुमचं डेट ऑफ बर्थ व्हर्सेस तुमचं डॉक्युमेंट्स वरती ओरिजिनल डेट ऑफ बर्थ तीच फॉर्म भरताना टाकायची. नाव सुद्धा जसं डॉक्युमेंट वरती आहे तसंच टाकायचंय, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही किंवा आणखी पर्सेंटेज काही चुकीचे टाकायचे नाही. ही डॉक्युमेंट्स बाबत काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये, तयारी कशी करावी. तयारी म्हणजे फॉर्म भरायला लागणारे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, फॉर्म व्यवस्थित भरा, चलन काढून ठेवा, ऍप्लिकेशन प्रिंट जी असते त्याचे प्रिंट काढून ठेवा आणि मोबाईलवर सुद्धा घेऊन ठेवा. एक डॉक्युमेंटची फाईल करून ठेवा, म्हणजे फॉर्म भरला की डॉक्युमेंट रेडी ठेवायचं आणि मेरिट लिस्टची वाट पाहत बसायचं. मेरिट लिस्ट आली, नाव आलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, लगेच काही दिवसामध्ये जॉईनिंग लेटर मिळतं, ऑफर लेटर मिळतं, जॉईन करायचं. सिंपल फंडा आहे. त्याच्यामुळे ही तयारी सुद्धा जोरदार करायची आहे. आता लास्टचा प्रश्न आहे, तुमचे प्रश्न मांडा किंवा तुमचे प्रश्न सांगा. तुमचे काही प्रश्न सुद्धा व्हॉट एव्हर, पोस्ट ऑफिस भरती रिलेटेड असू द्या किंवा ग्रुप 3 च्या एक्झाम मध्ये असू द्या किंवा आणखी तुम्हाला जे काही विचारायचंय ते विचारू शकता. फक्त प्रश्न मांडत चला, सॉल्व्ह करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू, सोल्युशन नक्कीच देऊ. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.